नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आज 28 सप्टेंबर 2024 रोजीच्या सकाळच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या. कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी 5,000चे अनुदान मिळणार. पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. 26 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात. नाफेडद्वारा सोयाबीन खरेदी 30 सप्टेंबरपूर्वी सुरू करा. उपनिबंधकांना निवेदन. आश्वासनाची दिली आठवण. आता ग्रामपंचायतींना करता येणार 15 लाखांची कामे. शासनाने काढला आदेश. ग्रामीण विकासाला मिळणार चालना. शेतकऱ्यांचे निवेदन फाडणाऱ्यांवर कारवाई करा. लोणार येथे काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा होता प्रयत्न. सोयाबीन सडले. कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव. मुंडगाव परिसरातील चित्र. शेतकरी हवालदिल. लाडक्या बहिणीसाठी चक्क 6 पुरुषांनी भरले अर्ज. छाननीत अर्ज रद्द. प्रशासनाने बजावली नोटीस. खामगावसह परिसरामध्ये धुवाधार पाऊस. वाहतूक ठप्प. अवघ्या 3.5 तासात झाला 2.5 इंच पाऊस. पिकांचे मोठे नुकसान. निकष ठरतोय अडचणीचा. शेतकरी मदतीपासून वंचित. मदतीचा निकष उठला शेतकऱ्यांच्या जीवावर. प्रशासकीय यंत्रणेने फासली शासनाच्या उद्देशाला हरताळ. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक उतरले रस्त्यावर. शाळा बंद. घोषणांनी परिसर दणाणला. मोर्चात 99% शिक्षकांचा सहभाग. सोयाबीनला 6,000चा भाव द्या. संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन. शेतकरी संकटात. अशाच नवनवीन बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.